ॐ परमात्मने नमः। अध्याय 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग। करून श्री गणेशाचे स्मरण, जे सकळ विद्यांचे अधिकरण, आता वंदू श्री चरण श्री गुरुचे। जयाचेनी प्रभावे शब्दसृष्टीने फुलावे, आणि ज्ञान ते आघवे जिव्हेसी ये। वक्तृत्व ते गोडपणे, अमृता ते फिके म्हणे, आणि रसांनी दास होणे अक्षरांचे मग। भावाचे होई अवतरण, दाविती ब्रह्ममयतेची खूण, प्रकटवून संपूर्ण आत्मज्ञान। ते श्री गुरुचे पाय, हृदयी घेती ठाय, ते केवढे पुण्य होय पूर्वजन्मीचे। ते नमस्कारुनी आता, जो पितामहाचा पिता, लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे। पार्था लक्ष देऊनी ऐकिजे, देह हे क्षेत्र म्हणिजे, देहासी जाणी तो बोलिजे। क्षेत्रज्ञ येथे, तरी क्षेत्रज्ञ जो येथे, तो मीच जाण पुरते। जो सर्व क्षेत्राते व्यापूनी असे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते, अंतरी जाणणे संपूर्णते। ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही। अर्जुना या शरीरास, क्षेत्रसे नाव खास, तयाचा तो अभ्यास करूया आता। तया क्षेत्र का म्हणणे, घडे कैसे तयाचे उपजणे, कैसे ते बा वाढणे पाहू आता। हे भ्रमाचे खेळणे, प्रकटते अज्ञाना कारणे, पाहू तयाचे जन्मणे मरणे होई कैसे। कैसा देह घेतो आकार, कैसा प्रकटतो तो साकार, जाणणे जन्म मृत्यूचा व्यापार ज्ञान अर्जुना। याच ज्ञाना कारणे, वेदांचे ते बडबडणे, साही शास्त्रे आणि पुराणे याच साठी। बोलता ब्रह्ममयतेची बोली, साही दर्शने थकून गेली, पण अजून नाही विझली चर्चा येथे। सर्व शास्त्रांची उत्पत्ती, याच ब्रह्ममयते साठी। वेद आणि उपनिषदेती बोलती हेच। या सर्व वादात होत नाही एकमत, म्हणून सर्व पडले गोंधळात येथे अर्जुना। अज्ञानाचे कारणे, कोणा काहीच न कळणे, म्हणून आपल्याच कपाळाचे पिटणे आढळे येथे। नास्तिका द्यावया तोंड, वेद करता ती बंड,
आणि मग पाखंड अजूनी वाढे. ते वेदांना नाव ठेवती तया कल्पित म्हणते आणि पैज ते घेती करण्यावाद. सर्वच असती अज्ञानात कोणालाच नाही काही कळत. म्हणून वादविवादात भांडणे होती. मृत्यू येतो शरीरास चिंता पडली काही जणास. म्हणून योगी बनून हिमालयास निघाले ते. मृत्यूला घाबरले म्हणून वनामाजी गेले. यमदमाचे ते केले मेळावे पुरे. हे सर्व ओळखून राज्य त्यागल शंकरान आणि स्मशानी जाऊन वास केला. संन्यास घेऊन ऐसा शिवे पांघरल्या दाही दिशा. अहितकारी म्हणून कोळसा वासनेचा केला. शिरे 4 ब्रह्मदेवास पण काही न उमजले तयास. ऐसा प्रपंच हा खास आहे अर्जुना. देह असे हे स्थळ जीव भाव तो मूळ. आणि प्राण हे मूळ आहे इथे. या प्राणाच्या घरी भाऊ राबतात ते चारी. आणि मन असे कारभारी येथे अर्जुना. बैल इंद्रिय रूपी राबतात पहात्या पंच विषयात. रात्रंदिवस ते खपतात अखंडित येथे. अज्ञानाचे कारणे सुखाची इच्छा धरणे. तेच दुःखाचे पेरणे आहे अर्जुना. दुःखाचे पीक येता नुरेच मग शांतता. मग काळजी आणि चिंता पसरते येथे. अथवा पाळून विधी विधाने सुखाचे बीज पेरणे. मग सुखाचे पीक कापणे घडे येथे. काही म्हणती हे असे स्वभावे यासी कर्माचे फळ म्हणावे. आम्हासी तुम्ही पुसावे ज्ञान यांचे. जीव भावाचे कारणे घडे देहाचे ते प्रकटणे. आणि प्राणाच्या त्या कारणे व्यापार याचा. अनादि ती प्रकृती सांख्यजी येते गाती. जीव भावाची निर्मिती पंचभूता कारणे. या पंचभूतांच्याच कारणे घडे सृष्टीचे प्रकटणे. भवचक्राचे हे रहाटणे त्यांचेच पायी. जीव भावाच्या कारण घडे 3 गुणांचे प्रकटन. मग सृष्टीचे अव्याहत चालण आपोआप. रजाकारणे जन्मणे सत्वाकारणे वाढणे. तमाकारणे मरणे घडे येथे. ऐसा सृष्टीचा खेळ येथे चालतो सर्व काळ.
जीवभाव बढाळ कारण त्यासी. बोल हे ऐकून म्हणाले काही जण, बा तुमचे हे ज्ञान उथळ आहे. अहो परब्रह्माचे ठिकाणी कैसी प्रकृतीची कहाणी. हे क्षेत्र घ्या समजावून आमचे कडून. प्रथम येथे शून्यच होत, शून्याशिवाय काहीच नव्हत. संकल्प जागता या शून्यात प्रकटल ब्रह्म, प्रकटल ब्रह्म. ब्रह्मभाव प्रकट ब्रह्मभाव प्रकट होता, वाढली ती संकल्पता. संकल्प तो वाढता प्रकटे सृष्टी. ऐसी निर्गुणाची वाढी, जी होती त्रिभुवनाएवढी. येथे अस्तित्वाची माडी उदयाली. पंचभूतांच्या ठिकाणी प्रकटले विविध प्राणी. त्या पाचांचीच ही करणी अवघी अर्जुना. विविध त्या प्रमाणात हे पाच मिसळती एकमेकात. जीवसृष्टी मग अस्तित्वात येते अर्जुना. अकर्माचे कारण जसे बांध घातले चोहीकडून, आणि नापीक ती जमीन सुपीक केली. जीवभावाच्या भ्रमाकारण येथे घडे जन्म मरण. असं भवचक्राचं प्रकटन झालं येथे. मग अहंकारा दृढ करून वाढवले येथे मीपण. जाती पहा चराचर वाहून मीपणा कारणे. ऐसे परब्रह्माचे ठिकाणी होते संकल्पांची उभारणी. मग सृष्टी ती नटुनी उभी राही. ऐसे मत ते ऐकून पुढे आले अन्यजन. म्हणे तुमचे तारे तोडण पुरे आता. परब्रह्माच्या गावी संकल्पांची कल्पना करावी. मग कान मानावी प्रकृती सांख्याची. हे असे काहीच नाही, यांच्या ननादी लागावे तुम्ही. प्रश्न विचारतो आम्ही, उत्तरे द्या. तरी आकाशी कवणे केली मेघांची भरणे. अंतरिक्षी तारांगणे धरी कवण. गगनाच्या या मांडवा कोणी ओढिला केधवा. वारा हिंडतू असावा हे कवणाचे मत. रोमा कवण पेरी कोण समुद्र भरी. पर्जन्याच्या त्या सरी प्रकटती कशा. तैसे क्षेत्र हे स्वभावे, ही वृत्ती कवणाची नोहे. अहंकार जो वाहे तया जन्म येथे. तया जन्म येथे. मग आणखी एका जणान म्हटलं राग येऊन.
एका काळानेच क्षेत्र भोगण नाही येथे. येथे मृत्यूचाच वावर, मृत्यू सिंह सर्वांसी खाणार. मग आपल्या मताचा अहंकार कशाला धरावा. येथे सर्वच मरणार, कोणीच नाही वाचणार. मग हा वादाचा व्यापार कशासाठी. महाकल्पाच्या अंती नष्ट होऊन अवचिती. तिन्ही लोक ते संपती समूळ येथे. लोकपाल नित्य नवे, दिग्गजांचे मेळावे. स्वर्ग नरक आघवे संपूनी जाती. शून्याच्या पसाऱ्यात सर्वजण संपतात. मग अहंकारा माझी भ्रमत रहावे कशाला. पहा हा केवढा पसरला मृत्यूचा जबडा. हत्ती तो त्रिभुवना एवढा मरे येथे. म्हणून येथे काळाची सत्ता, हे बोलणे खोटे आता. ऐसा घालती वाद पांडुसुता या क्षेत्राविषयी. चर्चा अशा अनेक ऋषींनी केल्या कित्येक. पुराणे ती प्रत्येक साक्षी आला. वापरून अनुष्टुभादी छंद ग्रंथ प्रतिपादती विविध. करती पहा वाद विवाद आपापसात. वेदातले बृहत् सामसूत्र देखणेपणे पवित्र. परितया हि हे क्षेत्र समजले नाही. आणखी अनेक जणांनी अनेक त्या बुद्धिमंतांनी नाना मतांची मांडणी केली येथे. या क्षेत्राची निर्मिती न जाणे कोणाचीच मती. म्हणून हवाल दिल असती पहा सारे. आता यावरी जैसे जे क्षेत्र हे असे. आता तुझ ते तैसे सांगतो मी. पंचमहाभूतांचे नाटक निर्माण करी अहंकार एक. निर्मूल इंद्रियांचे ते दशक बुद्धी अव्यक्ता सवे. विषयांचे कारणे सुख दुःख प्रकटणे आणि अहंकाराचे भासणे घडे तेथे. ऐसे क्षेत्रची व्याप्ती सांगितली अर्जुना तुझ प्रती. सृष्टीची ही निर्मिती अशी होते. आता ही महाभूते कवण कैसी इंद्रिय होती निर्माण. हे सर्व विस्तारून सांगतो तुझला. वायू पृथ्वी आप तेज आकाश तयांचे बीज. ही सांगितली समज पाच भूते. जसे जागृतीच्या अवस्थेत स्वप्न असे लपत. वा त्या अमावास्येत न दिसे चंद्र. जसे त्या बालपणात तारुण्य असे गुप्त. किंवा असे त्या कलिकेत सुगंध जसा. अर्जुना जसे लाकडात अग्नी असतो बसत. तसे प्रकृतीच्या पोटात
अपथ्याचे कारण, वाढते शरीराचे तपमान, मग सर्व शरीर गरम होऊन घडे तेथे. तैसे पंचभूतांचे कारणे, घडे अहंकाराचे प्रकटणे, मग जन्म मरणाचे दुखणे मिराजे येथे. गोष्ट अहंकाराची मोठी, विशेषण लागे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी सदैव अर्जुना. आता बुद्धी जी म्हणिजे, ती ऐशा चिन्हे जाणिजे, जे बोलले ते यदुराजे ऐका तुम्ही. इंद्रियांचे कारणे, वासनेचे प्रकटणे, विषयात मग लोळणे घडे तेथे. विषयात त्या लोळता, होते सुख दुःखाची प्राप्तता, मग तेथे ती द्वैतता राज्य करी. हे सुख हे दुःख, हे पुण्य हे दोष, हे चूक हे चोख, मत त्यांचे. वाईट आणि छान, थोर आणि लहान, अशी घेई जी पारखून ती बुद्धी अर्जुना. जी तेज तत्वात राहते आणि सत्वगुण वाढवते, आत्मतत्वास मग जोडते जीवा संगे. अर्जुना बाजाण, त्या बुद्धीस तू संपूर्ण, आता देतो समजावून अव्यक्त अर्जुना. सांख्यांच्या त्या सिद्धांतात, जिला प्रकृती म्हणतात, तिलाच नाव अव्यक्त आहे अर्जुना. सांख्यांच्या त्या मते, प्रकृती कशी असते, हे सांगितले मी तूते सातव्यात अर्जुना. सांख्य म्हणती जी जीवदशा, ते तिचेच नाव वीरेशा. येथे अव्यक्त ऐसा पर्याय आहे. जैसे रात्र ती सरता, नक्षत्रांचा संपतो राबता, तैसे मरण ते येता लोपे देह. देह गेल्या पाठी, इंद्रियादिक किरटी, कर्म उपाधी लपे पोटी अव्यक्ताच्या. जसे त्या बीजात झाड लपलेलं असत, वा वस्त्र पण जसे तंतूत, असे अर्जुना. देह तो सांडता, पंचभूते पावती सूक्ष्मता, तीच वा अव्यक्तता आहे अर्जुना. अर्जुना तया नाव, अव्यक्त हे जाणाव. वर्णन आता तू ऐकाव, इंद्रियांचं पहा. त्वचा जीभ घ्राण, कान आणि नयन, ही इंद्रिये पाच जाण येथे अर्जुना. या जीव भावा कारण, सुख दुःखाचं भासण, बुद्धी करी मूल्यांकन अनुभवाचे येथे. वाचा आणि कर, चरण आणि अधोद्वार, जननेंद्रिय हे पाच प्रकार, कर्मेंद्रियांचे अर्जुना. कर्मेंद्रिय जया म्हणतात, तीहीच पाच असतात,
असे भगवान असे सांगत अर्जुना येथे. प्राण जो अंतरी तीच क्रियाशक्ती शरीरी, कर्मेंद्रियांची उभारी तियेचे कारणी. ऐसी ही दहाही करणे सांगितली देव म्हणे. ऐक आता एकाग्रतेने मन अर्जुना. इंद्रिय बुद्धी मधील दुवा जेथे रजोगुणाचा गवगवा, त्या रजोगुणाच्या गावा मन म्हणती. आकाशी भास निळ्या रंगाचा वा आभास तो मृगजळाचा, तसा खेळ मनाचा खोटाच आहे. शुक्र रजाची होता मेळणी, घडते पंचभूतांची बांधणी. मग वायुतत्व 10 ठिकाणी विभागले जाई. त्या 10 वायू कारणे देहधर्म बळकट होणे. आपुलाली ती ठिकाणी धरली त्यांनी. ते 10 जे असती तेथे चंचलतेची वसती. अर्जुना रजो गुणाची शक्ती चंचलते कारण. ती बुद्धीस हलवते निअहंकारा चाळवते. मग वासना ती वाढते अंतरी अर्जुना. अर्जुना मनाची ही वळवळ जी कल्पनाच केवळ. जीवाचा भास सकळ मनाचे कारणे. मन प्रवृत्तीचे कारण मना कारणे वासनेच उभरण. अहंकाराचे ते उत्थान मना ठाई. जे इच्छेला वाढवते आशेला चढवते. भयचिंताचे भासते मनाचे कारणे. द्वैताचे कारणे अविद्येचे प्रकटणे. इंद्रिय विषयात फसणे मनाचे कारण. मनाच्याच कारण जीवभावचे संचालन. निर्मिती आणि लय होणं गुण मनाचा. ऐसे भ्रांतीचे कोठार आणि चंचल पहा अपार. विवेकाचे ते द्वार झाकले तेणी. अर्जुना जया म्हणती मन तेच सर्व गोंधळाच कारण. आता पंचविषयांचे ज्ञान ऐकावे तू. पहा स्पर्श आणि शब्द रूप रस गंध. हे विषय पंचविध ज्ञानेंद्रियांचे. याच 5 दारान जाणिवेन बाहेर धावण. जसा हिरवा चारा पाहून धावती पशु. मग दाही इंद्रियांचे व्यापार चालती येथे अपार. मग विचार सारासार नुरे तेथे. या इंद्रिय विषया कारण कर्मेंद्रियांनी कर्म करण. या विषयांच्याच कारण घडती क्रिया. ऐसे ते दाही विषया देही. आता सांगतो इच्छा तीही ऐक जरा. मनी स्मरण ते येता वा बोल कानावर पडता.
प्रकटते जी संस्कारता ती वृत्ती गा. इंद्रिय विषयांची भेट होता प्रकटते वृत्ती तत्वतः. मग वासनेचा रावता होई तेथे. वृत्ती उठल्या कारणे मनाने स्वैरते धावणे. मगन कोते करणे घडे तेथे. जिला वृत्तीची आवडी जिच्या कारणे बुद्धी होय वेडी. विषयांची जिला गोडी ती इच्छा अर्जुना. मनी इच्छा प्रकटली पण जर ती पूर्ण न झाली. मग वृत्ती जी विकारली तिचे नाव द्वेष. आता काय असे सुख ते लक्ष देऊन ऐक. कामना समूळ होणे खाक. सुख अर्जुना कामना त्या संपता. संपते ती अहंकारता. ऐसा मीपणाचा रावता मोडून जाये. मी पण ते संपता अंतरी प्रकटते शांतता. शांततेत स्वस्वरूपता ठेवली आहे. मनी प्रकटता शांती संपून जाती सर्व वृत्ती. आणि मग ती सुषुप्ती अनुभवा येते. सुषुप्तीचा ओलांडता घाट पडते आत्मतत्वाची गाठ. तीच सुखाशी भेट आहे अर्जुना. ऐसी ही अवस्था अंतरी न अनुभवता. जगणे तेच पार्था दुःख आहे. कामनांच्या कारणे दुःखाचे ते भासणे. कामनांचे ते संपणे सुख अर्जुना. अखंड असंग साक्षीभूत देही चैतन्य जे राहत. तयासीच बा म्हणतात चेतना येथे. नखापासून केसापर्यंत जे या शरीरी असे वसत. ते तिन्ही त्या अवस्थात बदलेच ना. मनबुद्धीचे व्यापार चेतने कारण पडती पार. सर्व सृष्टीचा हा व्यवहार चेतने कारण. जडात वा चेतनात ती सारखीच असे वसत. तुला खोटे नाही सांगत अर्जुना मी. त्या पौर्णिमेच्या चंद्राकारणे सागरास भरती येणे. परिचंद्र न जाणे ते अर्जुना. चुंबकाची लाभता सोबत लोह असे ते हालत. जसे सूर्योदया सोबत जाग येते. जस त्या कासवीन फक्त पिल्लांकडे पहाण. मग होतसे ते पोषण तयांचे अर्जुना. अर्जुना तिया परी आत्मतत्व ये शरीरी. सजीवपणाचा निर्माण करी भास अर्जुना. तिलाच बा चेतना म्हणतात पहा अर्जुना. आता धृतीच्या त्या वर्णना ऐक तू. या सर्व पाच तत्वात
उघड वैरमा असत, पाणी नष्ट असे करत. पृथ्वीस अर्जुना पाण्यास आटवी तेज, तेजासी वायूची झुंज. आणि गगन पहा सहज गिळे वायू. तैसे कोणत्याही वेळे गगन सर्वात मिसळे. पण मिसळून राही वेगळे आकाश अर्जुना. ऐसी ही पाचही भूते जी गिळती एकमेकाते. ती ऐक्य पावून देहाते नांदती सुखाने. वैरते सोडून देही एकत्र नांदून. एकमेकांचे पोषण करताती ते. असे हे मित्रत्वाने धीर धरून एकत्र रहाणे. तया मी म्हणे धृती अर्जुना. आणि जीवते पांडवा जो या 36चा मेळावा. तो येथे जाणावा संघात म्हणून. एवं 36 ही भेद केले पहा तुझ विशद. हेच अर्जुना प्रसिद्ध क्षेत्र म्हणून. अनेक गोष्टींचा मेळावा तया रथ म्हणती पांडवा. वा हात पायादी सर्व अवयवा म्हणती देह. हत्ती घोडेचे युद्धाचे सेना नावतीयेचे. आणि पुंजते अक्षरांचे वाक्य अर्जुना. गगनी ढगांचा तो मेळ तया म्हणती बा आभाळ. मनुष्य लोका सकळ जग म्हणती. जेव्हा तेल वात अग्नी होती एकत्र बा तिन्ही. तयांची ती मेळणी दीप अर्जुना. तैसे 36 ही तत्वे राहती जेथे एकत्वे. तेणे समूह परत्वे क्षेत्र म्हणजे. कर्म अकर्मा कारणे येथे पाप पुण्य पिकणे. म्हणून आम्ही कौतुकाने क्षेत्र म्हणू. ऐकाचे नियमते देह म्हणते ययाते. ऐसी नामेती अनंते यासी अर्जुना. परब्रह्मा नाही स्वतःचे भान. आणि देह भासे परिचिन्न. म्हणून देहा क्षेत्र म्हणन घडे अर्जुना. गुणकर्माच्या कारणे विविध योनींचे प्रकटणे. ऐसे गुण कर्म संयोगाने प्रकटते क्षेत्र. हा त्रिगुणाचा विचार पुढे 14व्यात येणार. आता ज्ञानाचा प्रकार ऐक अर्जुना. क्षेत्र ते गुणविकार सांगितले तुझ सविस्तर. क्षेत्रातून मुक्तीचा विचार ज्ञान आहे. ऐसे ते ज्ञान योगी स्वतःच होती गगन. स्वर्गाचा मोह टाळून मुक्त होती. सिद्धीची चाळ न धरता रिद्धीच्या मागे न लागता.
अष्टांग योगाची कठीणता ओलांडून जाती. तपाचे परिणाम जाणून यज्ञांचे पुण्य त्यागून सकळ कर्मांना उल्लंघून मुक्त होती. त्यासाठी काही करती भजन, काहींनी संन्यास तो घेण, काही कुंडलिनीच्या मार्गान निघती अर्जुना. ऐसे या ज्ञानासाठी साधक प्रयत्न करताती. वेदांचा ते अर्थ लावती पानोपानी. गेल्याने सेवेच्या गावा मोक्ष मिळेल पांडवा. या आशेने गुरुसेवा करताती ते. ज्या ज्ञानाच्या कारण अविद्याच जाई संपून, जीव आत्म्याचे एकपण अनुभवा येते. त्या इंद्रियांना ओलांडून प्रवृत्ती सपहाला थाडून जीव भावाच संपण होतसे तेथे. द्वैताच ते संपण आणि अद्वैत ते प्रकटन. तयासीच म्हणतात ज्ञान अर्जुना माझ्या. तेथे मीपणाचा भास विरतो, जीवाचाच मोह संपतो. विश्वासी एकत्व पावतो जीव तेव्हा. मग भवचक्र ते संपते, जेधवा कामना न उरते. ऐसे अनुभवणे ब्रह्मते मुक्ती अर्जुना. ऐसे ज्ञान ते होता, संपते मीपणाची परिच्छिन्नता. विश्वासी अनुभवून एकता मोक्ष घडे. ऐसे अनुभवता ज्ञान प्रकटते मनी पवित्रपण. मग विटाळलेले मन संपून जाई. आत्म्याच्या ठिकाणी जीवबुद्धी लागली होती जी क्षयव्याधी. संपते मग ती उपाधी ज्ञान होता. केवळ कानानी ऐकून बुद्धीने समजावून घेऊन डोळ्यांनी ते पाहण शक्य नाही. ज्ञान होता या शरीरी, ते आपला प्रभाव करी. मग इंद्रियांच्या व्यापारी ते दिसे अर्जुना. प्रकटता वसंताची गाणी, होई फळा फुलांची लागणी. तैसे त्याच्या इंद्रियांच्या ठिकाणी दिसे ज्ञान. जर खोल जमिनीत मुळांना पाणी असे सापडत, असती मग पाने फुले बहरत बाहेर अर्जुना. कोंभाचे टवटवीतपण सांगे भूमीचे सुपीकपण. तैसे ज्ञानाचे आचरणावरून आकळे ज्ञान. आवडत्याच घरी येण समजे आदरातिथ्यावरून. दर्शनात होणे समाधान लक्षण साधूचे. जसे कापुराची जात
वास सर्वत्र असे दरवळत, बा प्रकाश असे बाहेर जात, काचेत कोंडता तैसे अंतरात होत ज्ञान, देहावर प्रकटतात जी चिन्ह, देऊन ते अवधान ऐकावे अर्जुना. कोणत्याही विषयास तादात्म्य नसे तयास, दिखाऊपणाची आस नाही तेथे. तयाचे वर्णिता गुण, वाहोता तो बहुमान, तो जातसे संकोचून मनी अर्जुना. तो जात असे घाबरून, जसे पारध्याने पकडता हरिण, जसा भोऱ्यात गेला सापडून पोहू जाता. तया असे बा वाटत, मान सन्मान ते संकट, नसे मोठेपणा तो घेत कधी अर्जुना. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, तयाने लोका न दाखवावी योग्यता कधी. सत्कार तो घेणे, स्वतःस सर्वत्र मिरवणे, तयाच्या पाया पडणे नावडे तया. आत्मज्ञानाच्या कारणे तयाचे सर्वज्ञच असणे, परिराहे तो वेडेपणे समाजा माझी. आपले ते चतुरपण, तयाने झाकून ते ठेवण, आणि मिरवे तो पिसेपण आवडीने. उद्वेग त्याला लौकिकाचा, आणि उबग वाटे शास्त्रांचा, मार्ग तो मौनाचा आवडे तया. जगाने अवज्ञा करावी, कुणाचीही संगत न धरावी, ऐसी तयाच्या जीवी आवड बहु. नम्रपणान रहाण, कमीपणा स्वीकारून, असेच तयाच वागण सर्वत्र अर्जुना. हा जिवंत की मेला, शंका यावी जगाला, असेच वाटे तयाला, म्हणून वागे तैसा. स्वेच्छेने हा चालतो, कि वाऱ्या सवे वाहतो, ऐसा संशय पाहतो येतसे जगा. संपो माझे ते जीवपण, विरो नाम रूपाच असण, व्यर्थ शरीर धारण वाटे तयासी. ऐसा जयाचा नवस, आवडे सदैव एकांतवास, जाणे बा वनास आवडे तयाला. गर्दीचे तया वावडे, गगना बोलणे आवडे, वनस्पती प्राणी आणि झाडे आवडती तया. किंबहुना ऐसी चिन्हे जयात देखसी, जाणतया ज्ञानासी गाठ पडली. अमानित्व हा गुण आपण घेतला समजावून, आता अदंभासी जाण अर्जुना तू. तरी अदंभित्व ऐसे, लोभ्याचे ते मन जैसे,
जीव गेला तरी न सांगतसे जागा धनाची. तैसे बा अर्जुना आपुला जीव का जावोना. परितो प्रकट करेना पुण्य आपले. खोड्याळ गाय पाधा चोरते जशी अर्जुना. नाही का ती वारांगना लपवते वय. वनी चुकता धनवानाने आपली श्रीमंती लपवणे. वाझाकणे कुलीन स्त्रीने अवयवा जैसे. जसे त्या शेतकऱ्याने बीज मातीने झाकणे. तैसे पुण्य कर्म न सांगणे याने कधी. नावडे तया देहाचे पूजन न करी लोकांचे रंजन. सत्याचा प्रचार करण नावडे तया. परोपकार न बोले न मिरवी अभ्यासिले. पुण्य कधी न विकले प्रतिष्ठेसाठी. विषयांच्या त्या भोगात तो खर्च नसे करत. पण धर्माच्या बाबतीत उदार बहु. दारिद्र्यतयाच्या घरात देहाची ही झाली वाताहत. पण मागे टाकी तो दानात कल्पवृक्षा. आत्मज्ञानी स्थिर अध्यात्म उपदेशात उदार. आत्मचर्चेत तो चतुर एरवी वेडा. जसे केळीचे ते झाड पोकळच वाटते खोड. पण फळे रसाळ गोड गोमटी तिथे. जसे मेघ ते आकाशात हलकेच ते वाटतात. पण वर्षा ते करतात भारी अर्जुना. ऐसा तो आत्मज्ञानात असे अतिपारंगत. पण इतर त्या बाबतीत नाही कोठे. ऐशा या चिन्हाना जेथे देखशील तू अर्जुना. समज तेथे ज्ञाना एकी झाली. जया म्हणती अदंभपण ते झाले पहा सांगून. आता ऐकती खूण अहिंसेची. अहिंसेच्या बाबतीत बहुत असती मत. तयांची ती गंमत ऐक आता. फांद्या त्या तोडून करावे झाडाचे संरक्षण. असेच तयांचे ज्ञान अहिंसे विषयी. जसं करण्या भूक निवारण हात तोडून विकणं. वा मंदिर पाडून बांधण कुंपण अर्जुना. करण्याती अहिंसा करावी वा हिंसा. ऐसी ती पूर्वमीमांसा सांगून देवी. अवृष्टीच्या कारण विश्वान तळमळण. म्हणून यज्ञ ते करण पर्जन्यासाठी. असे इच्छेच्या कारण पशुहिंसा करण. मग अहिंसा ती असण नाही तेथे. प्राप्त होण्या अहिंसेस अंगीकारणे त्या हिंसेस. पहा कैसे हे धाडस या याज्ञिकांचे. आणि आयुर्वेद ही आघवा ऐसाच बा पांडवा.
घात जीवाचा करावा जीवासाठी नाना रोगांच्या कारण माणसाचं आजारी पडणं मग विविध उपाय योजून करती चिकित्सा करण्या चिकित्सा ती झाडांचे कंद खणती आणि वनस्पती समूळ उपटती पाल्यासाठी काहींचा गाभा काढती काहींची साल सोलती काहींना ते उकडती क्षारासवे अजात शत्रू तरुवरा सर्वांगा देऊनी चिरा ऐसे जीव घेऊनी धनुर्धरा काढती चीक सजीव प्राण्या पकडतात निपित्त ते काढतात असे दुःख ते देतात सजीवांनाही जसे तोडून वस्ती घरे बांधावीत देऊळ देभारे वा लोका लुबाडून व्यवहारे दान धर्म पायते उघडे पाडून मस्तका घेणे पांघरून वा घरा पुढे मांडव उभारण मोडून घर जस पांघरुणे जाळून पाणी ते तापवण ते तर हत्तीने अंग धुण तस अर्जुना विकून बैल गोठा बांधण पोपट देऊन पिंजरा घेण तशी ही सर्व कृती जाण अर्जुना तू अहिंसेच्या कारण पाणी गाळून पिण मग जीव जंतूंचं मरण होई तेथे हिंसेला त्या भिवून काही न शिजवती अन्न मग तडफडणे अन्ना वाचून हिंसा मोठी हिंसेच म्हणणे अहिंसा कर्मकांड्यांचा सिद्धांत ऐसा घेता अज्ञानाचा वसा ज्ञान कैसे अहिंसेचे नाव घेता आम्हा स्फूर्ती चढली तत्वतः म्हणून या सिद्धांता सांगणे झाले अंतरी जे यावे ते कान मी बोलावे तुला सर्व काही समजावे भाव ऐसा त्या अज्ञाना कारणे ऐसे तयांचे वागणे उगाच न घडे ते जाणे आडवाटेने अर्जुना स्वतःच्या मतासोबत इतरांची मते जी असतात तीही घेणे बा ध्यानात योग्य अर्जुना करताना ते निरूपण इतरांचाही विचार करणं ते घडेच बा योगा योगान अर्जुना माझ्या आता माझे मत सांगेन अहिंसेचे वर्णन करीन बा अहिंसा आणि ज्ञान भिन्न नाही जे सत्य ज्ञान असते ते आचरणात उतरते हीच कसोटी असते ज्ञानाची अर्जुना ज्ञान मनी होता प्रकटते जी अहिंसकता त्या अहिंसेस आता ऐकशील तू तरंगा धक्का न लावता लाटा त्या न फोडता आणि स्थिरता न मोडता
पाण्याची अर्जुना. भक्ष्यावर लक्ष ठेवून हळुवारपणे चालण, जसे त्या बगळ्यान पाण्यात अर्जुना. जसं त्या भ्रमरान कमळावर हळुवारपणे चालण, दुखवणे ते परागकण न आवडे तया. भूमीचे ते कण तयाना सजीव बा मानून, हळुवारपणे ते चालण घडे त्याचे. सर्वांवर कृपा बरसत चौदिशा स्नेहाने भरत, जीवातळी असे अंतरीत जीव आपुला. असे अत्यंत जपून अर्जुना तयाच चालण, तयाचे ते वर्णन शब्दातीत. जसे त्या मांजरीने पिल्ला दातात धरणे, तेथे पिल्लासी दात टोचणे न घडे जैसे. जसे स्नेहाळूपणे तान्हुल्याची वाट पाहणे, अर्जुना त्या आईने काळजीने जैसे. हलविता कमळ फुलास जितका वारा लागे बुबुळास, तैसी तयाच्या हळुवारपणास नाही सीमा. ऐसे हळुवारपणे तयाचे भूमीवर चालणे, मग सुखाचे ते प्रकटणे होई तेथे. ऐसे जपून ते चालता भूमीवर कृमी कीटक दिसता, तेथे पाय न ठेवता तो फिरे मागे. म्हणे पाय तो पडता त्रास जीवा होता, जीवाची ती स्थिरता न भंगो कधी. ऐसे दयेचे कारणे तयाचे मागुती फिरणे, तेथे कीटकांना तुडवणे न होई कधी. सजीव ते समजून गवताही न तुडवण, मग कीटकांना दुर्लक्षून तो जाई कैसा. मुंगीने मेरून ओलांडणे, चिलटाने सागर न तरणे, तैसे जीवा त्रास देणे न ठाऊक तया. ऐसे प्रत्यक्ष आचरणात तेथे प्रेम असे दिसत, दयाती असे नांदत कृतीत त्याच्या. श्वसन त्याचे सुकुमार, मुख प्रेमाचे माहेर, माधुर्याचे ते अंकुर दात तैसे. आधी स्नेह तो पाझरे, पुढे चालती ती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा आधी. आधी तो बोलतच नाही, बोलला जरी तो काही, तयाचे बोल कोणाही खुपतील कैसे. तयाने अधिक जरी बोलणे, ते वर्मी नच लागणे, कोणासही ते दुखावणे नावणे तया. शांती कुणाची का भंगेल, भिऊन का कुणी उडेल, ऐकून का कुणी दचकेल आवाज माझा. कुणाही पीडा न होवो, कुणाचीही भुवई वरन जावो, मनी ऐसा भावो तयाच्या अर्जुना. जर कदाचित कोणी
प्रार्थिले उपदेशावे म्हणून, मग तो माय बापावानी उपदेश करी. जैसे नाद ब्रह्म आकाराले, की गंगोदक ओसंडले, तैसे तो जे बोले ते पवित्र अर्जुना. तैसे सत्य आणि मवाळ थोडकेच पण सरळ, बोल जैसे कल्लोळ अमृताचे. विरोध वाद करणे, कुणाही त्रास ते देणे, उपहासून ते बोलणे न ठाऊक तया. दुराग्रह कपट भांडण, आशा शंका प्रतारण, हे सोडले बा अवगुण वाचेली तयाच्या. ऐसी दृष्टी तयाची, अविरत वृष्टी स्नेहाची, वृत्ती ती संतापाची संपली तेथे. आहे सर्वत्र ब्रह्ममयता, पाहता खुपण्याची शक्यता. म्हणून पाहणे ही सर्वथा टाळतसे तो. जेधवा दृष्टी असे टाकत, तेव्हा कृपाच असे बरसत. तयाच्या त्या पाहण्यात अमृत अर्जुना. चंद्रबिंबातून जे असे बरसत, अमृत डोळ्या नसे दिसत. परिपुष्ट होतात चकोर अर्जुना. तयाने पाहता प्राण्यांना, शांती अनुभवा येई मना. तयाच्या पाहण्याची तुलना कासवा नाही. किंबहुना ऐसी दिठी जयाची भूतासी, तयाचे करते देखसी तैसेच ते. पावुनी पूर्ण समाधान, जसे ज्ञान्यांचे ते मन, तैसे तयाच्या देहान बसावे स्थिर. आंधळ्याने पाहणे सोडण, इंधन संपल्याने अग्नी विझण. जैसे मुक्याचे मौन, तयाचे अर्जुना. तैसे तयाच्या हाताना, नसे कर्तव्य अर्जुना. म्हणून अकर्त्याच्या ठिकाणा बैसो येती. वाऱ्यासी जखम होते, का आकाशा नख टोचते. म्हणून तयाचे करते स्थिर राहती. माशी ती उडवावी, चिलटे दूर झाडावी. पशुपक्षा दावावी, त्रास मुद्रा. तेथे नाहीच या गोष्टी, तयान आवडे दंड काठी. मग शस्त्रांचे किरटी, स्थान कोठे. फुले तोडून गुंफणे, पुष्पमाला त्या करणे. फुलांना त्रास देणे नावडे तया. हात तो न चोळी, न अंग तो कुरवाळी. नखाची ती गुंडाळी बोटावरी. कर्म काही करणे, हातासी ठाऊक नसणे. परिघडे बा नमस्कारणे, भेटता कोणी. सर्वांसी देण अभयदान, गरजवंता मदत करण. दुःखितांना स्पर्श करून घालवी दुःख. रागावूनही स्पर्शता, संपते ती दुःखता. कोणाही न लागे पत्ता, जिव्हाळा ऐसा.
तयाच्या स्पर्शाने सुखानुभवा येणे, पशुसही आनंद होणे पुरवाळता. तयाचे जे हात जशी चंदनाची रीत, जे असूनही फलरहित आनंद देती. बोलणे नको फार जाण तयाचे ते कर, सज्जनांचे परोपकार अपार जैसे. ऐसे तयाचे मन ऐकलेस जे तू वर्णन, तयाचेच गुणगान केले मी. शाखा आणि तरु जल आणि सागरू, प्रभा आणि प्रभाकरू भिन्न नाही. अवयव आणि शरीर वेगळे नसती फार, रस आणि नीर एक जैसे. हे सर्व जे वर्णन अर्जुना केले मी कथन, तयालाच बा मन म्हणती अर्जुना. बीजभूमीत पेरण तयाचाच वृक्ष होण, तैसेच मनाचे प्रकटन शरीर अर्जुना. जे मनात असते तेच बाहेर प्रकटते, म्हणून अहिंसाच असते वर्तनी त्याच्या. अंतरी जे असते तेच बाहेर बा प्रकटते, मग मन इंद्रियांचे व्यवहार ते तैसेच होती. जे मनातच नाही अर्जुना ते प्रकटत नाही. बीजे वीण का भुई अंकुर फुटे, जे उगमातच वाळून गेल ते प्रवाहित कस होईल. जीव जाता हालचाल होत नाही. मोडता मनाचे मनपण, संपे इंद्रियाचे चंचलपण. कळसूत्री बाहुली सूत्रधारा वीण, नाचते का कधी. अर्जुना हे मन सर्व घडामोडींचं कारण, येथे सर्व काही घडण मना कारणे. अंतरातील संस्कार ते प्रकटती जैसे बाहेर, तैसेच इंद्रियांचे व्यापार होती अर्जुना. अंतरात जे असते तैसेच कर्म बा घडते, जेव्हा फलपक्वते होते पसरतो सुगंध. ऐसे अहिंसे कारण इंद्रियांचे अहिंसक होणं, तेच प्रेम भावाचं प्रकटन अर्जुना माझ्या. समुद्रासी येता भरती सर्व खाड्या भरून जाती, तैसेच कर्म बा घडते इंद्रिया ठाई. हे बहुत झाले वर्णन जस बालकाचा हात धरून, पण तो जीनेच ते लिहिण अक्षर जैसे. तैसे ते दयाळूपण जे असते मना कारण, तयाचाच ते प्रकटन अहिंसा अर्जुना. जे असते मनात तैसेच इंद्रिय करतात, ऐसी कर्मे बा घडतात मनाचे कारणे. जयाच्या मन वाचा देहात प्रेम असे दिसत, तो ज्ञान साक्षात समज अर्जुना. तयाच ते मन आणि तयाच वर्तन,
तेच वा लक्षण ज्ञानाचं अर्जुना. कानाने जी ऐकली ग्रंथात जी वाचली ती अहिंसा पहायची झाली तर पहावे याला. जे सांगावं एका शब्दानं ते गेलं पहा विस्तारून. मला मोठ्या मनानं करावी क्षमा. जसा हिरवा चारा पाहून जनावरान उरे भान वा जसा वादळा कारण भरकटे पक्षी तैसे प्रेमाची या स्फूर्ती वाहवली माझी मती. म्हणून बोलणे हे अति झाले अर्जुना. अहिंसा शब्दात अक्षर 3 म्हणून सांगितलं विस्तारान. अर्जुना प्रेमाच्या कारण घडलं सार. अहिंसेचा प्रश्न येता आहे तेथे मतभिन्नता. म्हणून चर्चा ती तत्वतः गरजेची अर्जुना. एरवी त्या मताला डावलून जर बोललो तोंड भरून वायाच की ते बोलणं न समजता. रत्नपारख्यांच्या गावी कसोटी न पडे दाखवावी. सरस्वतीस जी समजवावी ऐसी अक्षरे कोठे. जयांचे नाक अतितीक्ष्ण तया नाकापूर म्हणून पिठाचा विक्रा करणं अशक्य अर्जुना. ऐशा विद्वानांच्या सभेत बोलकेपणा नाही चालत. सर्व काही जाणतात इथे सारे. अहिंसेस संपूर्ण उकलून जर मी तुम्हान दावीन मग माझे ते बोलणं न आवडेल तुम्हा. स्पष्ट जर न मी बोलेल मनी शंका त्या उठतील. मग ऐकणेच न घडेल अवधान जाता. पहा ज्या सरोवरात पाणी शेवाळलेले असत तेथे नाहीच हंस जात कधी अर्जुना. अभ्रांची सरता वस्ती चांदणे दिसू लागती पण चकोर का कधी भुलती चांदण्याना अर्जुना. जर स्पष्ट न मी बोलेल तुम्हास ते न आवडेल आणि कंटाळा तो येईल निरूपणाचा. सर्व मते समजावून घेता आणि योग्य ते निवडता प्रकटते मग विवेकता तेथे अर्जुना. अर्जुना माझं हे बोलणं त्यासाठीच ग्रंथ लिहिणं व्हावे सर्वांचेच कल्याण वाटे मजसी. गीता तुमचा प्राण गीतेत गुह्य ज्ञान म्हणून गीतेवर निरूपण केले पहा. जे जीव भाव संपू देतील तयानाच गीता समजेल. जिज्ञासेच्या बीजासी ही बोल लागो अर्जुना. जीव भावाचा लोभ धराल आणि ओलीस या अव्हेराल मग आत्मज्ञान राहील दूर अर्जुना. सर्व जीवांचे भावे कल्याण ऐसेच मजसी वाटण म्हणून हे निरूपण करतसे मी. तुमच्या मनातील गोंधळांना जाणले मी पहाना म्हणून विविध या मताना
फोडावे लागले. या कारणे विस्तार झाला, श्लोकार्थ दूर गेला. करावी क्षमा मजला मी बालमती. जेधवा घासात खडा येतो, तो काढण्या वेळ लागतो. वेळ का व्यर्थतो गेला अर्जुना. लुटारू नाते चुकवणे, म्हणून येण्या वेळ लागणे. मग मातेने लिंबलोण उतरवणे गरजेचे अर्जुना. तुम्ही माझे ऐकले, सर्व बासहन केले. आता भगवंते जे सांगितले, ऐकावे तुम्ही. म्हणे कुंती नंदना, सावध होई अर्जुना. करू तुझ ज्ञाना ओळखी आता. तयासीच ज्ञान म्हणतात, जेथे दया क्षमा असे वसत. आणि शांती जेथे अविरत वास करी. जसे खोल सरोवरात कमळवेली वाढतात. वा भाग्यवंता घरी असे राहात. संपत्ती जैसी जयाच्या त्या कारणे, घडे क्षमा वृत्तीचे वाढणे. ती सर्व लक्षणे सांगतो तुझला. आपले आवडते दागिने, जसे आवडीने परिधान करणे. तैसे तयाने सहन करणे सर्व काही. त्रितापाचे डोंगर जरी कोसळती अंगावर, तरी राहे स्थिरता अपार अंतरी त्याच्या. काहीही ते घडता, नच भंगते तयाची समता. विपरीतता आणि अनुकूलता नाही तेथे. तया मान आणि अपमानात, सुखात वा दुःखात. किंवा निंदा आणि स्तुतीत भेद नाही. न तपेतो उन्हाळ्यात, आणि न कुडकुडे हिवाळ्यात. वृत्ती कोणत्याही प्रसंगात स्थिर त्याची. स्वशिखराच्या त्या भारा, मेरू न कंटाळे जरा. ओझे का वाटे वराह अवतारा, पृथ्वीचे कधी. नाना प्राण्यांच्या कारणे, जसे पृथ्वीने न कंटाळणे. तैसे सुखा दुःखाच्या त्या कारणे, न कंटाळे तो. सर्व त्या नद्यांचे पाणी, मिळतसे समुद्रा येऊनी. त्या सर्वांसी घे सामावणी. सागर जैसे तैसे तयाच्या ठाई. काहीच तक्रार नाही, आणि सहन करतो ऐसेही न स्मरे त्यासी. जे काही घडते ते आपलेच स्वरूप असते. जेव्हा ऐसी समज येते, मग दुःख नाही. ऐसी अनंत क्षमा, जयापाशी प्रियोत्तमा. जाणतेने महिमा ज्ञानासी केला. तो पुरुष पांडवा ज्ञानाचाच ओलावा. आता ऐक आर्जवा सांगतो मी. तरी आर्जवते ऐसे, वायूचे सौजन्य जैसे. चांगला वाईट ऐसे भेदू नाही. जसं त्या सूर्यानं जगताला प्रकाश देणं, आणि सर्वांसाठी ते गगन एक अर्जुना. तैसे जयाचे मन
सर्वांसाठी समान, भेदभावाचे वर्तन नाही तेथे. जो स्वयेची जग जाहला, जगासी एकत्व पावला, तेथे मग भेदभावाला स्थान नाही. सर्वांची भागते तहान, जशी एकाच त्या पाण्यानं, तसा वागे तो समत्वान सर्वांसी अर्जुना. जैसे बालकाचा स्वभाव, तैसे सरळ मनीचे भाव, शंका आणि हाव नाही तेथे. जसं बालकाचं बोलण, नाही कपटासी स्थान, तैसे तयाचे मन शुद्ध अर्जुना. जसं उमललेल्या कमळानं सर्वांनाच सुगंध देणं, तसं समत्वानं वागणं याच अर्जुना. शुद्धपणाच्या त्या कारणे, रत्नाने तेजाने झळकणे, तैसे तयाच्या वागणुकीने ओळख त्याची. आसक्ती द्वेष जो नेणे, इंद्रियासी विरक्त असणे, चांगले वाईट म्हणणे न ठाऊक तया. मनी भाव नाही स्वार्थाचा, म्हणून विंधान तो कोणाचा, तया ठाई हीन बुद्धीचा लवलेश नाही. दहाही इंद्रियांचं वागणं, मीपणाच्या भावावीण, तयाचे ते पंचप्राण मुक्त अर्जुना. जशी अमृताची धार, तैसे कोमल त्याचे अंतर, किंबहुना तो माहेर प्रेमाचे अर्जुना. जो ऐशा स्वभावाचा, जिवंत पुतळा प्रेमाचा, समज तेथे ज्ञानाचा वास आहे. अर्जुना तू आता ऐक गुरुभक्तीची कथा, गुरुभक्तीची वार्ता कल्याणदायी. सद्गुरुसी शरण जाता, सद्गुरूंचा संग मिळता, जीव ब्रह्माची एकता घडे अर्जुना. काय ते ध्यान अवधान, जाणते जेव्हा ते मन, तेव्हा प्रकटते ते ज्ञान अंतरी अर्जुना. जैसे त्या गंगेनं सागरची होऊन जाण, तैसे जाणून ते अवधान हो ब्रह्म अर्जुना. सर्व ते गुणागुणा आणि आपुले जीवपण, टाकी पतीवरून ओवाळून पतिव्रता जैसी. तैसे आंतरबाह्य आपुले, जेणे सद्गुरुसी अर्पिले, तयानेच पहा जाणले भक्तीसी अर्जुना. ब्रह्ममयता जाणून, ब्रह्मच जात असे तो होऊन, ऐसे स्वतः ब्रह्मस्वरूप होण ज्ञान अर्जुना. प्राप्त होण्या ते ज्ञान, तयाने संपूर्ण शरण जाण, मन इंद्रियासी ओलांडण सूत्र आहे. त्या ज्ञानाच्या कारण, त्याने जीवपण विसरण, मग स्वप्न सुषुप्तीस ओलांडून ज्ञान होई. मनी असावी ब्रह्माचीच आस, आणि ब्रह्ममयतेचा ध्यास, मग ओलांडणे मन इंद्रियास शक्य अर्जुना. सदैव सजग राहून,
करावे चिंतन आणि मनन, निर्गुण निराकाराची आस असण. कल्याण अर्जुना म्हणे हे इंद्रिय केव्हा सुटतील, मी ब्रह्म कधी होईल, आणि कधी बा खुंटेल भवचक्र माझे. सद्गुरुचे बोल ऐकून शांत होई त्याचे मन, भोगांची इच्छा धरण न ठाऊक तया. केवळ उपदेश तो ऐकून होतसे तया ज्ञान, जैसे बीजाच ते अंकुरण वर्षाकाली. सद्गुरुचे नाव आठवत ध्यानात असे तो डुंबत, आकाशच होऊन असे जात अंतरी अर्जुना. ब्रह्ममयतेची ऐसी आवडी जया मानसी, जाण ज्ञान तया पाशी चाकरी करी. आणि अंतःकरणात ब्रह्ममयतेचे पोवाडे गात, ध्यान असे तो करत अंतरी अर्जुना. प्रकटण्या ते ज्ञान निश्चल करतसे मन, जातसे सर्व काही होऊन ध्यान करता. ज्ञानाच्या आवारात आणि आनंदाच्या देवळात तू ध्यान असे करत ब्रह्ममयतेचे. सर्व इच्छा सोडत मन एकाग्र करत, पावे तू ध्यानामृत समाधी लागता. मन शुद्धी त्रिकाळी जीवदशेचा धूप जाळी, आणि ज्ञानदीपे ओवाळी निरंतर. ऐक्याचा नैवेद्य अर्पून जीव भाव तो सांडून, जात असे तो होऊन ब्रह्म स्वतः. ऐसे जीव भाव टाकणे मन इंद्रिया सोडणे, अंतरी ब्रह्ममय होणे भक्ती अर्जुना. ब्रह्ममयतेच्या आवडीने सद्गुरुसी शरण जाणे, सद्गुरुची सेवा करणे आवडे तया. करून ते ध्यान शुद्ध करी तो मन, इंद्रियासी तादात्म्य तोडून ब्रह्म होई. मन इंद्रिय ओलांडता ब्रह्मची होय तो स्वतः, अनुभवून ब्रह्ममयता धन्य होई. ऐसे ब्रह्ममयतेच्या आवडीने सद्गुरुसी शरण जाणे, अंतरी ब्रह्म अनुभवणे ध्यान सुख. निरंतर ब्रह्म सुख अनुभवून स्वतःच सद्गुरु होण, भवचक्राते तोडण कल्याण अर्जुना. ध्यान करून स्वतःच चैतन्य होण, जीवभाव सांडण भक्ती अर्जुना. ऐसे गुरुकृपे कारण स्वतःच ब्रह्म होण, तेच बा ध्यान आहे अर्जुना. अंतरी प्रकटता ज्ञान तयाने परिपूर्ण होण, मग शिकवतसे तो ध्यान इतरांनाही. ऐसे स्वतः जागून इतरांनाही जागवण, तीच बा सेवा करण ईश्वराची. करुणा क्षमा शांती तयाच्या अंतरी असेती, म्हणून ज्ञानाची ती वस्ती अंतरी त्याच्या. ऐसे प्रेमाचे प्रकटन
तेच आहे बा ध्यान, स्वतःच विश्व होणं कल्याणकारी. ऐसी ब्रह्ममयता अनुभवत जगी असे तो राहत, तयाच्या त्या मनात करुणा मोठी. तयाने जीव भाव संपवून सर्व जगतासी एक रूप होण. त्या नाव ज्ञान अर्जुना माझ्या. मनाचा अंत होता इंद्रिया पहा ओलांडता, जाणून त्या आत्मतत्वा तो धन्य होई. आत्मतत्वी जो पावला मग तो विश्वची झाला. ऐसा जीव दशेतून सुटला कायमचा तो. म्हणेन तुमचा देवा परिवार जो आघवा, तो मीच होवावा करा ऐसे. जी काही उपकरणे आपुली छोटी मोठी धाकुली, मीच रूपे ते तुली होवावी स्वामी. ऐसा मागे नवर तेथ हो म्हणतील श्री गुरुवर, मग संपूर्ण त्यांचा परिवार मीच होईन. उपकरण जात सकळीक ते मीची होईन एक एक. घडो ऐसे गुरु सेवेचे कौतुक अंतरी माझ्या. ऐसी घडता गुरु सेवा गुरु माझ्या एकट्याचाच भावा. मग वाटेल पहा हेवा जगा साऱ्या. तया ऐसे प्रेम करील ते फक्त माझेच होतील. माझ्या इच्छेनुसारच करतील सर्व काही. जस त्या वाऱ्यानं चार दिशेतच रहाण, तैसे गुरुकृपेस कोंडीन अंतरी माझ्या. धारण करीन सद्गुणांसी न सोडेन कधी गुरु चरणासी. ऐसी येईल फळासी भक्ती माझी. गुरु स्नेहाची पुष्टी होता मीच होईन पृथ्वी तत्वतः. प्राप्त ऐशा अनंत मनोरथा मन त्याचे. म्हणे श्री गुरुचे भवन मीच स्वतः होईन. आणि सेवा पहा करीन अखंड तेथे. गुरुदेव येतील जातील, घराचा उंबरठा ओलांडतील. त्या दारा सकट मी होईल द्वारपाल. पादुका मी होऊन तयांचे चरण सेवीन. आणि मीच बा करीन बाऱ्या सगळ्या. चवरती हाती धरून मीच वाट दाखवीन. आणि स्वामी पुढे होईन दिवटा मी. झारी हाती धरून मीच चूळ करवीन. तस्त मीच होईन चुळीसाठी. विडा मीच देईन, थुंकी मीच झेलेन. मीच पाणी देईन स्नानासाठी. होईन गुरूंचे आसन, अलंकार ही मीच होईन. चंदनादी बनून उपचारते. वस्त्र अलंकार होऊन पूजा मी करीन. स्वयंपाकी मी बनून वाढेन त्यांना. जेव्हा करतील ते भोजन मीच पंक्तीला बसेन. आणि मीच
मीच मग होईन विडा त्यांचा. ताट मी काढीन अंथरुण मी घालीन आणि पाय त्यांचे चेपीन मीच तेथे.